नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी एम डी सर आणि तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर्स फॉर महाराष्ट्र स्टेट बोर्ड अँड MST CET साठी. तर आपण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर चालू केला होता. तर त्यामधला आज आपण पाहणार आहोत अँड्रोशियम म्हणजे काय. तर पहा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की फ्लॉवरचे 4 ओरल्स आहेत, एक कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. त्यापैकी सर्वात महत्वाचा इसेन्शियल ओरल ते म्हणजे कोण? अँड्रोशियम. ते आज आपण डिस्कस करणार आहोत. तर मग आपण काय म्हणलं होतं की अँड्रोशियम थर्ड ओरल आहे, तिसरा ओरल आहे. कसा आहे? इसेन्शियल आहे, गरजेचा आहे. आणि काय आहे? मेन रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. बरोबर. पाहूया आपण या ठिकाणी. तर काय म्हणलं आपण यामध्ये? अँड्रोशियम काय आहे? तर थर्ड ओरल, 3 नंबरचा ओरल आहे. बरोबर. नेक्स्ट काय म्हणला? हा कसा आहे? इसेन्शियल ओरल आहे, गरजेचा आहे. का बरं? बिकॉज इट टेक्स पार्ट इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये भाग घेत असल्यामुळं आपण याला काय म्हणलं? इसेन्शियल ओरल म्हणलं. त्यानंतर आपण काय म्हणतो रे? हा काय आहे? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. काय? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. कुणाचा रे? फ्लावरचा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट काय आहे रे? अँड्रोशियम आहे. काय आहे? अँड्रोशियम. आता हा जो काही अँड्रोशियम आहे हा कशापासून बनलेला आहे बघा? अँड्रोशियम इज कंपोज ऑफ स्टेमन्स, और आपण त्याला काय म्हणतो? मायक्रोस्पोरोफिल. बघा काय म्हणलं? हा जो काही अँड्रोशियम आहे हा अँड्रोशियम कशापासून बनलेला आहे? अँड्रोशियम इज कंपोज ऑफ स्टेमन्स, किंवा आपण काय म्हणतो? मायक्रोस्पोरोफिल म्हणला. या ठिकाणी आपण लिहूया अँड्रोशियम कंपोज ऑफ, अँड्रोशियम इज कंपोज ऑफ कशापासून बनलेला आहे रे? स्टेमन पासून बनला आहे. कशापासून बनला आहे? तर आपण म्हणूया स्टेमन. कशापासून बनलेला आहे? स्टेमन पासून बनलेला आहे. किंवा आपण अजून एक याला नाव देतो, ते म्हणजे काय? मायक्रोस्पोरोफिल. काय म्हणतो आपण याला? मायक्रोस्पोरोफिल. बरोबर. मग हा जो काही स्टेमन आहे तर या स्टेमनचे 2 पार्ट. किती पार्ट? 2 पार्ट. कोणकोणते? स्टेमन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. 2 पार्ट मध्ये स्टेमनचं काय झालंय? डिव्हिजन झालेलं आहे, भागांतरण झालेलं आहे. तो म्हणजे पहिला कोणता? तर आपण म्हणतो फिलामेंट. दुसरा काय आहे? अँथर. कोणता आहे? अँथर. एकदम छान शिकवतो बघा. पेपर मध्ये कशाही प्रकारची अडचण येणार नाही आणि समजण्यासाठी सुद्धा एकदम साध्या सरळ आपल्या बोली भाषेमध्ये मी तुम्हाला क्लास 12 बायोलॉजी आणि त्याच बरोबर काय शिकवत आहे? MST CET ची प्रिपरेशन. तर अँड्रोशियम कशापासून बनलेला आहे? स्टेमन पासून. काय म्हणतो आपण त्याला? मायक्रोस्पोरोफिल म्हणून. बरोबर. हा मग स्टेमन मध्ये किती पार्ट्स आहेत? 2 पार्ट्स. किती पार्ट्स आहेत? 2 पार्ट. स्टेमन हॅज 2 पार्ट. कोणकोणते? एकाला आपण काय म्हणतो? फिलामेंट. काय म्हणतो? फिलामेंट. आणि एकाला आपण काय म्हणलं रे? अँथर. एकाला आपण काय म्हणतो? अँथर. बरोबर. आणि कोणता आहे? फिलामेंट. हा जो फिलामेंट आहे तो फिलामेंट कसा आहे रे? लॉंग आहे की नाही? एक लॉंग असे दांडीसारखं स्ट्रक्चर, स्लेंडर, स्टराईल. म्हणजे हा रिप्रोडक्शन करतो का रे? नाही करत. काय म्हणतो आपण? स्टराईल. आणि कसं स्ट्रक्चर आहे? स्टॉक लाईक स्ट्रक्चर. स्टॉक लाईक. काय काय म्हणलं? फिलामेंट कसं आहे? लॉंग आहे, किंवा आपण त्याला स्लेंडर म्हणूया. त्यानंतर स्टेराईल आहे, रिप्रोडक्शन मध्ये तो भाग रिप्रोडक्शन करतो का? नाही. त्यानंतर स्टॉक लाईक. आता अँथर इज ऑल्सो डिवाइडेड इंटू हाउ मेनी पार्ट्स? 2 पार्ट्स. अंतर बेटा कितने भाग में डिवाइड हो चुका है? 2 भाग में. अंतर किती भागात डिवाइड झालाय? 2 भागात. कोण कोणते रे? तर पहा, एकाला आपण काय म्हणतो?
अँथर वॉल आणि एकाला आपण काय म्हणणार पोलन सॅक. बरोबर. पण एक भाग कोणता आहे तो पोलन सॅक. काय आहे पोलन सॅक. आणि एका पार्टला आपण काय म्हणलं अँथर वॉल. काय म्हणलं रे अँथर वॉल. बरोबर. काय म्हणलं मी अँथर इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. एकाला काय म्हणतो आपण पोलन सॅक, एकाला काय म्हणलं अँथर वॉल. पोलन सॅकलाच आपण काय म्हणतो रे मायक्रोस्पोरॅन्जिया. काय म्हणतो आपण त्याला मायक्रोस्पोरॅन्जिया. ओके. तर पोलन सॅकला मी काय म्हणलं मायक्रोस्पोरॅन्जिया. मग अजून एक या पोलन सॅकला काय नाव आहे रे तर मायक्रोस्पोरॅन्जिया. मायक्रोस्पोरॅन्जिया. बरोबर. आणि जे काही अँथरचे वॉल्स आहेत कोणकोणत्या अँथरच्या वॉल्स आहेत रे तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. पहिली वॉल कोणती रे एपिडर्मिस. ही आउटर मोस्ट लेअर ऑफ अँथर इज कॉल्ड एपिडर्मिस. त्यानंतर त्याच्या खाली कोणती आहे एंडोथेशियम. काय एंडोथेशियम. हा हायग्रोस्कोपिक इन नेचर म्हणजे वॉटरला काय करतो रे अट्रॅक्ट करतं. तसे केले मी तुम्हाला सांगेल सगळं पुढे. त्यानंतर काय म्हणतो आपण मिडल लेअर. काय म्हणतो आपण मिडल लेअर. आणि 4 नंबरला आतमधला लेअर कोणता आहे तर आपण म्हणतो टेपेटम. आणि काय करतो रे प्रोव्हाइड न्यूट्रिशन. बरोबर. आपण ज्यावेळेस अँथरच्या वॉलवर डिस्कस करणार त्यावेळेस सगळं सांग. ठीक आहे. तर काय काय म्हणलं आपण अँड्रोशियम हा काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट आहे. त्याचबरोबर कसं आहे इसेन्शियल ओरल आणि थर्ड ओरल. कशापासून म्हणला स्टेमन किंवा आपण काय म्हणतो मायक्रोस्पोरोफिल. स्टेमन मध्ये किती पार्ट 2 पार्ट. कोणकोणते फिलामेंट आणि अँथर. फिलामेंट कसं आहे लॉंग स्लेंडर स्टराइल लाईक आणि स्टॉक. बरोबर. अँथर कसं आहे अँथर इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी पार्ट्स 2 पार्ट्स. वन इज कॉल्ड अँथर वॉल आणि सेकंड इज कॉल्ड पोलन सॅक और मायक्रोस्पोरॅन्जिया. तर चला मग आता आपण थोडीशी अँड्रोशियमची डायग्राम बघूया. काय बघूया डायग्राम बघूया. अँथर कसं असतं बाय लोब स्ट्रक्चरिंग. बरोबर. आता या ठिकाणी मी काय करत आहे हा जो काही भाग आहे जो मी थोडासा बल्जी काढलेला आहे थोडा फुगलेला जो भाग मी काढलेला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्याला मी काय म्हणतो रे थॅलॅमस म्हणतो. काय म्हणतो थॅलॅमस म्हणतो. ह्या भागाने काय म्हणणार थॅलॅमस. बरोबर. आणि हा जो काही पार्ट आहे त्याला मी काय म्हणतो पेरिसिल. काय म्हणतो पेरिसिल. हे जे काही आहे याला मी काय म्हणणार अँथर लोब. काय म्हणणार मी याला अँथर लोब. आणि या 2 अँथर लोबच्या मध्ये या ठिकाणी काही टिश्यू प्रेझेंट आहेत त्याला मी काय म्हणतो रे कनेक्टिव्ह म्हणतो. काय म्हणलं मी याला कनेक्टिव्ह म्हणतो. जो अँथर पासून लांबचा भाग आहे का नाही तर आपण म्हणतो डिस्टल एंड. काय म्हणतो डिस्टल दूरचा. आणि जो काही इथला आहे जवळचा त्याला मी काय म्हणतो प्रॉक्सिमल एंड. काय म्हणणार प्रॉक्सिमल एंड. हा जो काही इथला एंड आहे त्याला मी काय म्हणणार डिस्टल एंड. काय म्हणणार मी याला डिस्टल एंड दूरचा. आणि हा जो काही जवळचा भाग आहे त्याला मी काय म्हणतो प्रॉक्सिमल एंड. काय म्हणणार मी याला प्रॉक्सिमल एंड. बरोबर. आता हे जे काही कनेक्टिव्ह आहे हे काय आहे कनेक्टिव्ह. हे कशापासून म्हणलं रे तर पॅरेंट कायमाच्या सेल पासून तयार झालेलं आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो पॅरेंट कायमल सेल्स. काय म्हणतो आपण त्याला पॅरेंट कायमल सेल्स.
काय म्हणलं मी त्याला? पॅरेन कायमल सेल्स. म्हणजे काय घेणार मी? पॅरेन PARANCHYMAL पॅरेन कायमल सेल्स न बनलेला आहे. बरोबर. आता कनेक्टिव्हचं काय काम आहे रे? तर पहा, दोन अँथर लोबला कनेक्ट करायचं काम कोण करणार? कनेक्टिव्ह करणार. त्याचबरोबर या अँथरला फिलामेंट सोबत कनेक्ट करायचं काम पण कोण करणार आहे? कनेक्टिव्ह करणार. मग आपण काय म्हणतो? कनेक्ट टू अँथर लोब विथ इच अदर अँड कनेक्ट अँथर लोब विथ फिलामेंट. याचे दोन फंक्शन्स आहेत. किती फंक्शन याचे? दोन फंक्शन. तुम्ही फंक्शन काय म्हणतोय? कनेक्ट टू अँथर लोब. दोन अँथर लोबला कनेक्ट करण्याचं काम करेल. त्याचबरोबर काय म्हणतो आपण? अजून एक काय फंक्शन आहे? कनेक्ट अँथर लोब. अँथर लोब विथ पुन्हा बरोबर कनेक्ट करेल रे? तर फिलामेंट बरोबर. पुन्हा बरोबर फिलामेंट बरोबर. हे समजते सर्व इथपर्यंत? नक्की. हे काय? प्रॉक्सिमल एंड जवळचा एंड. हा कोणता आहे? डिस्टल एंड. प्रॉक्सिमल एंड इज कनेक्टेड टू द थॅलामस. पेरिसिल काय? बघा हे पेरिसिल. यानंतर काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह. कनेक्टिव्हचं काय काम आहे? दोन अँथर लोबला कनेक्ट करायचं. त्याचबरोबर या अँथर लोबला या फिलामेंट बरोबर काय करायचं? कनेक्ट करायचं. इथपर्यंत समजलं का? ओके, ठीक आहे. ठीक आहे. पहा, आता आपण हे स्ट्रक्चर पाहिलं कुणाचं? अँड्रोशियमचं. आता त्याला जर मी ट्रान्सव्हर्सली कट केलं, म्हणजे समजा ते दोन काय तर अँथर लोब आहेत आणि मी याला असं कट केलं आणि मग पाहिलं, तर मला कशा प्रकारे दिसून बघा अशा. तर मग ही जी पूर्ण एक आहे आणि हा एक पूर्ण एक, याला मी काय म्हणतो? अँथर लोब म्हणतो. काय म्हणतो? वन अँथर लोब. वन अँथर लोब. आणि याला मी काय म्हणणार आहे? सेकंड अँथर लोब. बरोबर. आणि हा जो काही राऊंडेड स्ट्रक्चर आहे याला मी काय म्हणतो? याला म्हणतो मी थिका. काय म्हणलं? थिका. याला पण मी काय म्हणणार? थिका. याला पण काय म्हणणार? थिका. याला पण काय म्हणणार? थिका. म्हणजे काय? थिका 1, थिका 2, थिका 3 आणि थिका काय? 4. म्हणजे किती थिका येतं? 4 थिका. बरोबर. मग यावर मी काय कन्क्लुजन काढतो पहा. वन अँथर लोब. वन अँथर लोब इज इक्वल टू 2 थिका. बरोबर आहे का? एक अँथर लोब मध्ये किती थिका आहेत रे? 2 थिका. किती आहेत? 2 थिका. आणि एका ठिकामध्ये काय असते रे? एक पोलन सॅक. हे काय आहे? पोलन सॅक. काय आहे? पोलन सॅक. मी काय म्हणलं? एक अँथर लोब मध्ये किती थिका? 2 थिका. हे अँथर लोब 1 थिका 2 थिका. हे अँथर लोब 1 थिका 2 थिका. म्हणजे काय? एका अँथर लोब मध्ये किती थिका आहेत? 2 थिका. बरोबर. आता वन थिका इज इक्वल टू 1 पोलन सॅक. एका ठिकाणामध्ये किती पोलन सॅक आहे? एकच काय आहे? पोलन सॅक प्रेझेंट आहे. बरोबर. काय म्हणलं? एक अँथर लोब मध्ये 2 थिका आणि एका ठिकाणामध्ये एक पोलन सॅक. इथपर्यंत समजलं? तर पहा, नेक्स्ट पॉईंट आपल्याला डिस्कस करायचा आहे टाइप्स ऑफ अँथर. आता आपण काय म्हणतो की 2 टाइप्स ऑफ अँथर. किती प्रकारचे अँथर आहेत रे? 2 प्रकारचे काय आहेत? अँथर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. मग कोणकोणते अँथर आहे? जो एक टाइप आहे त्याला आपण काय म्हणतो? मोनो लोब अँथर. एक नंबरचं काय म्हणलं मी? मोनो लोब अँथर. एक मोनो लोब अँथर.
एक लोब. किती लोब आहेत रे? एक लोब. पण एक लोब असेल तर ठिका किती? 2 ठिका. किती ठिका? 2. 1 अँथर लोब इज इक्वल टू 2 ठिका. आणि एका ठिकामध्ये किती पोलन सॅक आहेत? 2 पोलन सॅक. म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? बाय स्पोरॅन्जिएट. मग बघा, एक अँथर लोब, मोनोलोब अँथर मध्ये म्हणजे काय? एक अँथर लोब मध्ये किती ठिका? 2 ठिका. किती ठिका इथं? 2 ठिका. आणि 2 ठिका तर पोलन सॅक किती रे? 2. 2 ठिका तर पोलन सॅक किती? 2. आणि 2 पोलन सॅक तर आपण काय म्हणतो? बाय स्पोरॅन्जिएट. काय म्हणतो? बाय स्पोरॅन्जिएट. मग किती ठिका झाले? 1 अँथर लोब 2 ठिका तर 2 पोलन सॅक. 2 काय येतं? पोलन सॅक. आणि यालाच आपण काय म्हणतो मग? बाय स्पोरॅन्जिएट. काय म्हणतो? बाय स्पोरॅन्जिएट. काय म्हणलं आपण? बाय स्पोरॅन्जिएट. हे समजलं का? आता पहा, दुसरा जो टाईप आहे अँथरचा तो कोणता आहे? सेकंड टाईप. तर आपण काय म्हणतो? मोनोलोब या ठिकाणी म्हणतो. सेकंड कोणता मग? बाय लोब अँथर. काय म्हणलं रे? बाय लोब अँथर. म्हणजे काय रे? अँथरचे किती लोब आहेत? 2 लोब. किती लोब आहेत? 2 लोब. मग 2 अँथर लोब किती येतं? 2 अँथर लोब. आता मला सांगा, 1 आणि 2 तर 2 अँथर लोब असतील तर ठिका किती रे? 4 ठिका. किती ठिका झाल्या? 4 ठिका. आणि 4 ठिका झाल्या म्हणजे पोलन सॅक किती झाले रे? 4 पोलन सॅक. किती झाल्या? 4 पोलन सॅक. मग जर 4 पोलन सॅक असतील तर आपण काय म्हणतो? टेट्रास्पोरॅन्जिएट. काय म्हणतो आपण त्याला? टेट्रास्पोरॅन्जिएट. काय म्हणतो आपण याला? टेट्रास्पोरॅन्जिएट. बरोबर? ठीक आहे, इथपर्यंत समजलं? तर पहा काय म्हणलं? टेट्रास्पोरॅन्जिएट. आता यामध्ये किती ठिका आहेत रे? 4 ठिका. किती येतं? 4 ठिका. याला आपण काय म्हणतो? डायथिकस. बरोबर? आणि याच्यामध्ये किती ठिका आहे? 2 ठिका. म्हणजे एक अँथर लोब आहे, त्याला आपण काय म्हणतो? मोनोथिकस अँथर. म्हणजे मोनोलोब अँथर इज कॉल्ड मोनोथिकस अँथर अँड बायलोब अँथर इज कॉल्ड डायथिकस अँथर. इथपर्यंत समजलंय का? नक्की? ओके. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.